कुलकर्णी साहेब, तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की 2029ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू। आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे। एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले की कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे, नाहीतर उगाच डीपीडीसीची यादी रद्द झाली नाही। मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली, ह्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात। आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हा भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळेल घालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल की भारतीय जनता पक्षाच्या वाकडे जाणं हे आम्हाला परवडणार नाही, ते हळू टप्प्याटप्प्याने